नमस्कार मित्रांनो, कसे बऱ्याच तुम्ही तर आपला पहिलाच ब्लॉग आहे हा. आणि पहिल्याच ब्लॉगमध्ये हा आपण आपला माईक विसरून गेलेल, पण काही नाही विषय. आपण धावत गेलो आणि धावत आलो आणि माईक घेऊन आलेले आता. ओके, तर आपली गाडी हवेल आहे, तर चला. रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो बदलापूरला भाऊ सोबत, ड्रायव्हर आणि मी आहे. मित्रांनो, आज माझा पूर्ण रुटीन राहणार आहे. पूर्ण दिवसात मी कुठे जातो, काय काय करतो, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व दिसणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आम्ही आता बदलापूरला जाणार आहे. कोणत्या मार्गी? खडोली मार्गे जाणार आहे. तर खडोलीचा रस्ता बघून घ्या. हा खडोली जाणारा रस्ता आहे आणि हा सरळ मुंबई साईडला. तर इथं ब्रिज बनलेलं आहे. मागे ॲक्सिडेंट झाला म्हणून तो ब्रिज बनलेला आहे. आणि हे खडोलीचं खड्डं बघा. खडोलीमध्ये सर्वात फेमस जागा म्हणजे नदी, खडोलीची नदी बघून घ्या. आणि हा कपल स्पॉट आहे खरी सांगितलं तर. इथं वृद्ध आश्रम आहे आणि इकडं खडोलीची नदी बघून घ्या. मित्रांनो, हा आहे आपला खडोलीचा रेल्वे ट्रॅक. इथून पण जायला रस्ता आहे आणि इकडून पण आहे, पण आम्ही इकडून जाणार आहे कारण इकडून ट्रॅफिक जास्त भेटणार नाही त्याच्यामुळं. हा वरती जर तुम्ही बघतात ना, समृद्धी महामार्ग आहे आणि नागपूर जाण्यासाठी रस्ता आहे. मुंबई ते नागपूर जर कोणाला जायचं असेल तर इथून जा. तर समृद्धी महामार्गाच्या आपण खाली येतात सध्या, ब्रिज खाली. तर मित्रांनो, आपण आता आहे नागपूर आणि मुंबई महामार्ग समृद्धी या ठिकाणी आहे. आणि इथून जायला पनवेल पण रस्ता आहे. पनवेल ठिकाणी जाण्यासाठी रस्ता आहे हा. ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी पुढं रस्ता आहे ते साईडला, तिकडून ते वरतून जाऊ शकता असा. तर या प्रकारे जर कोणाला जायचं असेल त्यांनी जाऊ शकता या महामार्गाने. तर आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय परत. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर. मी आलोय खडोली फाट्याजवळ आणि इथं तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा तुम्हाला ट्रॅफिकच भेटेल, दुसरा काय भेटणार नाही. तर मित्रांनो, आपण आता आलोय टिटवाल्यामध्ये आणि टिटवाल्याचा ब्रिज बघा. टिटवाल्याचं पाणी. तर टिटवाल्यामध्ये फोटो आणि रील साठी फेमस असणारा स्पॉट तुमच्या समोर आहे, मला दाखवतो. सर्वात फेमस आहे टिटवाल्यामध्ये. तर हा आहे वेदांत. या ठिकाणी सर्वात जास्त रील आणि फोटो काढले जातात. तर आता आपण आहे टिटवाल्यामध्ये आणि टिटवाल्यामध्ये सर्वात फेमस मंदिर म्हणजे गणपती मंदिर आहे टिटवाल्यामधला. तर आपण आता आहे गणपती मंदिर तिथं. इकडे स्टेशनला जायसाठी रस्ता आहे या साईडला आणि या साईडला आपल्याला जायचं आहे बदलापूर साईड. तर तुम्हाला पनवेल जायचं असेल तर इथून शॉर्टकट आहे. या हायवेने तुम्ही जाऊ शकता, बडोदा हायवे. आपण आता हे बायपासला, हे साईडला उल्हासनगरला जातो आणि या साईडला बदलापूर आणि अंबरनाथ. तर आपण बदलापूर अंबरनाथच्या दिशेला येतो. ज्या लोकांना जायचं असेल त्यांना हा रस्ता वापरा उल्हासनगरसाठी, आणि ज्यांना बदलापूर साईडला जायचं अंबरनाथ त्यांनी हा रस्ता वापरा. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. मित्रांनो, इथे समजत नाही इथं कपल पॉइंट आहेत का काही, कारण इथं 4-5 कपल होते.
म्हणजे असं वाटतं इथं कपल पॉइंट आहे, बस आपणच सिंगल आहे. तर आम्ही आता आलोय बदलापूरमध्ये. बदलापूरमध्ये बघा किती चांगल्या चांगल्या बिल्डिंग आहेत. वा, तर मित्रांनो आपण आपल्या डेस्टिनेशन पोहोचलेले. तर या ठिकाणी याच होतं आपला ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे म्हणून आले. आणि बऱ्याच लोकांना वाटत असलं का गौरव एवढे पैसे कमवतो तरी पण ट्रान्सपोर्टचा बिझनेस का करतो. तर मित्रांनो एक तुम्हाला खरी रियालिटी सांगतो मी, कारण गेमचा काही भरोसा नाही, गेम कधी जाईल याची काही गॅरंटी नाही. बट मी इन्कम सोर्स मी करून ठेवलेलं आहे, जेणेकरून गेम बंद झाली तरी माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस हा कधीच बंद नाही होणार. म्हणून मी यासाठी येतो आणि मी कुठे कुठे फिरतो त्यासाठीच मी चॅनल. मित्रांनो कोणत्याच कामाला लाज वाटू नका देऊ, कारण जर काम कराल तर पैसे भेटतील. पैसे भेटले तर आपल्याला काय काय गोष्टी आपल्या घेता येतील आणि आपल्या घरच्यासाठी आपण करतोय, बाकी काय नाही. ओके, तर मित्रांनो तुम्ही पण कामाला जा, तुम्ही पण पैसे कमवा, बस एवढंच मी सांगणार. बाकी तुम्हाला सांगत नाही तुम्ही हे गेमच केला, हेच करा, ते करा, ते तुम्हाला मी कधीच सांगत नाही. तर तुमच्यावर आहे, तुम्हाला खेळायचं जर खेळू शकता, नसं घ्यायचं नका खेळू, मला काय नाही. पण बट तुम्ही पैसा कमवा आणि तुमचं ते जेवढं पण ड्रीम आहे तेवढं कंप्लीट करा. आता मी तुमच्या सपोर्टमुळे तुम्ही यूट्यूब चॅनल पण चालू केलं आहे. फक्त तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपलं असंच ब्लॉग येत राहतील. ओके, तर आपण आता पहिले डिलिव्हरी देऊ आपली जेवढी पण याच्या मागे आपली पूर्ण डिलिव्हरी. तर मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो, आपण जे पण ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतो त्याच्यातून मला काय फायदा होतो तुम्हाला सांगतो. मित्रांनो पहिली गोष्ट मला फिरायला भेटते. फिरल्यानंतर काही गोष्टी माहीत होतात, कुठं काय आहे कुठं काय आपल्याला माहीत होतात का कुठं काय आहे आणि कुठला रस्ता कुठं जातो. आणि आपली 4 लोकांना आपली ओळख पण होते. म्हणून मी फिरतो पण आणि काम पण करतो, पैसे कमवतो. कारण दिवसभर मी घरातच असतो, त्यापेक्षा आपला ट्रान्सपोर्टचा बिझनेस केला त्याच्यातून काय गोष्टी शिकाय पण भेटतात, पैसा तर भेटतच, काय माणसं पण कमवता येतात. गाडी चालवणं हा सोपी गोष्ट नाही, कारण एवढा लोड घेऊन जायचा, एवढी गाडीचा बघायचा, वरचा बघायचा, खालचा बघायचा, एवढ्या गोष्टी बघायला लागतात. आणि ड्रायव्हरची जिंदगी अशी आहे का त्याला टायमो कधीच खायला नाही भेटत. आज आमचं पण तेच झालं आज पण ठीक आहे, काही नाही, आम्ही बाहेर खाऊ, काय विषय नाही. मित्रांनो गेल्या 1:30 वाजलाय, आपल्याला येऊन 1.5 तास होऊन गेलेले. इथं 1:30 वाजून गेले, 12 वाजता पोहोचले, 1:30 वाजले तरी पण अजून काय गाडीचा आता पता काही नाही. इथं गाडी खाली करायची, तिथं अजून त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाहीत का गाडी लावा काय करा. तर बघितलं मित्रांनो ड्रायव्हरची जिंदगी लय बेकार आहे. आता इथं भूक पण लागले पण आपण कोणाला सांगू पण शकत नाही. ठीक आहे, गाडी खाली झालं, जेवण करणार आपण. मित्रांनो आम्हाला आता किती वाजल्यात, 3:30 वाजले. इथंच बघा 3:30 इथंच वाजलेत, अजून आम्ही जेवलेले पण नाही, काही नाही, गाडी पण खाली नाही झाली. बघू आता जातो काहीतरी खातो मग येतो. आता यांच्या भरोश्यावर राहिला तर पूर्ण दिवस उपाशी राहायला लागेल. जेमते आपले 3.5 तास झाले तिथं येऊन, बट अजून काही गाडी खाली नाही झाली. म्हणजे भरोश्यावर राहता टाइम जाईल, त्यापेक्षा आता जेवून येऊ, नंतर डिलिव्हरी असेल काय देऊ आणि घरी जाऊ. मित्रांनो पहिले टाइमपास आलेले आहे, नंतर आपण जाणार आहे. टाइम भरपूर झालाय, टाइम किती झालाय, टाइम 3:37 झालाय, 3:37. काय नाही, पहिले खाऊन घेऊ आपण. आपला चायनीज आलाय मस्त. अरे चटणी संपून टाकली मित्रांनो, चटणी घेतली झाली, ठेवलीच नाही. आता आलं गाडीमध्ये आणि चायनीज आम्ही खाऊन झालंय. तुझा पोट भरला ना, पोट भरला, ओके. अजून काही इच्छा नाही, सगळं ओके, काही नाही. आता जाऊन डिलिव्हरी द्यायची आणि घरी निघायचा. चला मित्रांनो, आता वाजतील 6 तरी पण अजून गाडी खाली नाही झाली. आता मी सध्या गोडाऊनमध्ये आणि इथं खत बनताय इथे. आता गेल्या 6 वाजले तरी गाडी अजून खाली नाही गेली. काय माहिती काहीतरी इश्यू झालाय म्हणून ती गाडी खाली नाही गेली. काय माहिती, किस्मतच खराब आहे. तर घरी कधी जाणार सगळ्यात मोठा प्रश्न, कारण इथून पण लांब आहे ना. आता बदलापूर ते आसनगाव तरी भरपूर लांब आहेत,
टाईमच लागेल. बघू आता यांचं काय होतं आहे काय नाही. आता अजून 1 तास जाईल आरामात. घरी जाता तर 9-10 वाजतील. ठीक आहे, तर आपण इथंच एंड करतो आहे ब्लॉग. आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आता मला घरी जायचा टाईम होणार आहे, त्यासाठी आता ब्लॉग एंड करतो. ओके, बाय बाय.